काल सकाळी धार काढायला येताना एवढी थंडी वाजली, हाताचे बोट असे एकदम कडक झाले होते, वाकत नव्हते. त्यामुळे आज डायरेक्ट हँडग्लोव्ज घालून आलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा आज आलोय सकाळी सकाळी धार काढायला. मागचे बरेच दिवस आपण गुरं बाहेरच बांधत होतो, पण आता थंडी खूप जास्त असल्यामुळे या ठिकाणी इथं गाय बांधली. या साईडला 2 वासरे शेडमध्ये बांधल्यात. इथे झाडाखाली म्हैस आहे आणि या साईडला इथं गोर. झाडाखाली असेल तर धुकं पडणार नाही आणि थंडी कमी वाजेल, त्यामुळे इकडे बांधली. ते बघा इथं विहिरीच्या पाण्यातून डायरेक्ट वाफा निघायला लागले. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती थंडी पडली. चला आता ज्या कामासाठी एवढं सकाळी उठून आलोय ते करून घेतो. अगोदर गायचं वासरू सोडलं, मी गायची धार काढून घेतली आणि लगेच म्हशीची पण धार काढून घेतली. धारा काढून झाले आणि जनावर बाहेर आणून बांधले, कारण कवळवण्यामध्ये डी जीवनसत्व असतं, तुम्हाला तर माहिती. या ठिकाणी आमची विहीर आहे. विहिरीला सध्या भरपूर पाणी आहे. त्यानंतर इथं काही पपईचे आणि केळीचे झाड आहेत. पाठीमागे आंब्याची पण झाड आहेत. इथं गाय गोर आणि म्हैस बाहेर आणून बांधलेत आणि शेण काढायचं होतं. मग गाय घेतला टोपला आणि लागलो कामाला. बरेच पोरांना शेण काढायला लाज वाटते. शेतकऱ्याची पोरं म्हणल्यावर शेण काढायला लाजून कसं चालेल. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.